नमस्कार. पांडुर्ली गावातील एक शेतकरी विलास पाजी यांचा कॉल आला. माझ्या शेतात असलेल्या शेतीपंपाची जी पेटी आहे त्या पेटीला शॉक लागत आहे आणि तिथे येऊन पाहणी केली असता ती जी गोष्ट आहे ती तुमच्या समोर मला मांडायची आहे की असं काही केलंय तर नक्कीच शॉक लागण्यापासून आपणही वाचू शकतो. विलास भाऊ वाजे यांनी कॉल केला, पण त्यांनी केलेली आयडिया बघा. त्यांनी आपल्या या पेटीजवळ एक टेस्ट लॅम्प लावलेला आहे. टेस्ट लॅम्पची एक वायर जमिनीखाली आर्थिंगला दिलेली आहे व दुसरी वायर त्यांनी पेटीला अडकून ठेवलेली होती. आता जर ही वायर अडकवलेली नसती आणि ते नेहमीप्रमाणे येऊन पेटीचा लॉक खोलायला गेले की असते किंवा पेटीला स्पर्श केला असता तर त्यांना नक्कीच शॉक लागला असता. परंतु त्यांची ही जी युक्ती आहे त्या युक्तीमुळं कुठं न कुठं काही घटना होण्यास वाचलेली आहे आणि ही गोष्ट तुमच्यासमोर शेअर करत आहे. हे बघा, या पेटीमध्ये करंट उतरून हे बघा 1 2 हे बघा ही तर वरती पण आहे, ही पाल मेलेली. तेही नेहमीप्रमाणे आले असते जर हा टेस्ट लॅम्प नसता. ते आले असते, त्यांनी पेटीला हात लावला असता, चुकून काहीतरी घटना घडली असती. पण बघा, साधी आणि सोपी पद्धत. त्यांनी हा टेस्ट लॅम्प लावलेला आहे आणि हा त्यांना टेस्ट लॅम्प लावलेला दिसला आणि त्यांनी पेटीला हात लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही व मला संपर्क केला की आमच्या पेटीमध्ये शॉक लागत आहे. बघा मित्रांनो, तुम्ही असंच काहीतरी आयडिया करून असंच काहीतरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक 20-30 रुपयाचा टेस्ट लॅम्प तयार करा व पेटीला लावून ठेवा. ओके, धन्यवाद. हे बघा, फॉल्ट तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. आउटची केबल जर हलवली तर हा टेस्ट लॅम्प लागायचा बंद होऊन जातोय. तर हा व्हिडिओ बनवण्याचे कारण एवढेच की तुम्ही असा एक टेस्ट लॅम्प पेटीला लावून ठेवा, जेणेकरून कुठं न कुठं आपल्यासाठी ते चांगलं व योग्य आहे. धन्यवाद.